थिरोंडा संघाची सलामीची जोडी मैदानात जातोय। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण इथे पाहतोय। सिद्धी अँड समंता 11 कुरुळ विरुद्ध यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थिरोंडा या दोन संघ दरम्यान रंगला जातोय। या शास्त्रज्ञ माळी समाज आयोजित पर्व दुसरं प्रीमियर लीगचं आपण पाहतोय इथे आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना हेलो हेलो माइक चेक हेलो आता मात्र पॉवर प्लेचं पहिले षटक जिथे दोन खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर असतील आणि अशी स्थिती असताना सन्मित्र म्हात्रे संघाचा कर्णधार यांनी मात्र धुरास गोलंदाजी जी दिली ती म्हणजे हितेश राऊत याच्या हातामध्ये। गोलंदाज नक्कीच शिवसाई मापगाव संघाचा गोलंदाज आपण पाहतोय। शिवसाई मापगाव संघाला बिलॉंग करतो, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, फलंदाज आहे। आता मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय तो कुरुळ संघाला बिलॉंग करतोय। स्ट्राईक हँड वरती स्वप्नील रानवडे, नॉन स्ट्राईक हँड वरती आकाश गुरव। सामना चालू होतोय, पुरुषोत्तम सरांचा इशारा येतोय। पहिला चेंडू आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवर फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, षटकार, पहिला षटकार। या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय। पहिला चेंडू हितेशचा, यावेळेस मात्र दडपण, पुन्हा एकदा चेंडू हवेत, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज स्वप्नील रानवडे बॅक टू द पॅव्हिलियन। मोहम्मद सर लेग पंच आहेत, यावेळेस मात्र स्वेर चेंडू येतोय। चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा घेतले, विकेट कीपर कोणती चूक करत नाही, दुसरा फलंदाज बाद होतोय। रोहन भगत बॅक टू द पॅव्हिलियन।
गोलंदाजी हितेश राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी तो करत असतो आपल्या संघासाठी. त्याच प्रकारची इथे गोलंदाजी तो करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र कुळू संघासाठी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. एक षटकार एक स्वेर चेंडू अशा प्रकारे 7 या धावसंख्येवरती आपण पाहतोय थेरोंडा संघ. षटकातील 3 चेंडू झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. भूपेंद्र म्हात्रे आता मात्र नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. भूपेंद्र म्हात्रे भूपेंद्र म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात येतोय. नक्कीच निकनेम भोपी म्हणून त्याला ओळखलं जातं. बामणोली संघाला बिलॉंग करतो. आता मात्र थेरोंडा या संघात आपल्याला पाहायला मिळतं डावखुरा फलंदाज हितेश राऊत. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडून मारा करेल भोपी याला. भूपेंद्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आमच्या समवेत आमचे दरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की धावसंख्या झाले 7 धावा. यावेळचा हा चेंडू लॉफ्टेड लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. यावेळी चेंडूला मात्र खेळून काढलंय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आकाश गुरव आणि भूपेंद्र या दोघांमध्ये धावसंख्येत एकने बदल होते. धावसंख्या जाऊन बोलते 14 या धावसंख्या होती. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतो. हितेश राऊतच्या पहिला षटकार आला. तदनंतर मात्र स्वप्नील रानवडे बाद झाला. त्यानंतर रोहन भगत सुद्धा बाद झाला. त्यानंतर मात्र भूपेंद्र म्हात्रेने एक षटकार खेळला. त्यानंतर ही एक धाव आपण पाहतोय या सामन्यामध्ये. या पहिल्या षटकातील हे समीकरण आपण पाहतोय. यावेळचा हा चेंडू ऑफस्टंपला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश गुरुने. मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय. पंचांचा इशारा आला. इथे षटक मात्र समाप्त झालंय. आजच्या दिवसातील हे पहिल्या इनिंग मधलं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकांती आपण धावसंख्या पाहतोय. यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघाची 14 धावा. मात्र ज्या प्रकारे फलंदाजी करायची आहे त्या प्रकारची फलंदाजी ते मात्र होत आहे. 14 धावा तरी आलेल्या आहेत. नक्कीच प्रत्येक संघातील करण्यात आलेला वाटत असतं की पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा याव्यात. आपले फलंदाज नक्कीच इथे मात्र आपण नक्कीच तारीफ करावी लागेल धरणे गुरुजी यांची. त्यांनी इथे मात्र एक नोंद करून ठेवलेली आहे. जे हे पर्व दुसरं आहे या पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 1 धाव आलेली आहे आणि जास्तीत जास्त 17 धावा आलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. काय गुणलेखकाची भूमिका आहे. नक्कीच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीवरती सन्मित्र म्हात्रे संघाचा स्वतः कर्णधार इथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक हँड वरती भूपेंद्र. यावेळचा हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. सन्मित्र म्हात्रे कर्णधार याच्याकडून. पहिलं षटक पाहिलं हितेश राऊत याचा 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकात मात्र पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळचा हा चेंडू ऑफ साईडला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर चौकार.
चेंडूवरती बॅट टाकली होती परंतु चेंडू बॅटला लागला नाही. त्यानंतर एक चौकार आला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आलाय. एक कमबॅक स्वरूपाची गोलंदाजी सन्मित्र म्हात्रे याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. नक्कीच पॅव्हिलियन एंड झाल्यानंतर आपण पाहतोय अक्षी एंड करून गोलंदाजी सन्मित्र म्हात्रे याची पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि मात्र इथे मात्र झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले जाते. आकाश गुरव आणि भूपेंद्र म्हात्रे या दोघांमध्ये धावसंख्येत दोन्ही बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. आता मात्र धावसंख्या आपण पाहतो 21 झालेली आहे. कालपर्यंत आपण पाहिलं तर 18 झेल सुटले होते आणि तदनंतर मात्र आजच्या दिवसातील हा पहिला झेल सुटतोय. म्हणजेच एकूण 19 झेल या स्पर्धेमध्ये सोडले जात आहेत. यावेळेचा पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मिस चेंडूला करतोय भूपेंद्र म्हात्रे. यावेळेस पुढे सरसावून मारतोय चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. 2 षटक पूर्ण झालेली आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 फॉर 2 लॉस. थेरोंडा संघ. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज हितेश राऊत. 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय थेरोंडा संघ स्ट्राईक हँडवरती सलामीचा फलंदाज आकाश गुरव. तदनंतर मात्र सेकंड डाऊनचा फलंदाज भूपेंद्र मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश राऊत पॅव्हिलियन करून तिसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं. पहिल्या षटकांत आपण मात्र 14 धावा दिल्या होत्या. तदनंतर मात्र आपण पाहतोय दुसरं षटक वैयक्तिक सन्मित्र म्हात्रे याने कर्णधाराने नक्कीच त्याच्यावरती धुरा दिलेली आहे. पंचांच्या उजव्या साईडून गोलंदाजी करेल आकाश याला. यावेळेचा ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक विशाल तिथे तैनात आहे. सुंदर फेक होते. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 बदल होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू झाले. पहिला चेंडूवरती 1 धाव आलंय. धावसंख्या होते 26. 2 फलंदाज बाद झालेत. स्वप्नील रानावडे आणि रोहन भगत असे थेरोंडा संघाचे 2 फलंदाज मात्र बाद झालेत. आता मात्र 9 चेंडूंवरती 17 या धावसंख्येवरती खेळणारा फलंदाज भूपेंद्र म्हात्रे मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडला खेळतोय. ते मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 बदल होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे मैदानात.
कुरुळ संघाकडून आपण पाहतो हितेश राऊत गोलंदाजीला आलाय. 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याच्या 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडला पॉइंटच्या दिशेला. इथे मात्र खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतंय. रनआउटची नामी संधी इथे मात्र कुरुळ संघाला होती, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत एकीने बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. आता मात्र या षटकामध्ये नक्कीच कमबॅक स्वरूपाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुरुळ संघाकडून, तसेच हितेश राऊत या गोलंदाजाकडून. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन लॉंग लेगच्या दिशेला, शॉर्ट लेगच्या दिशेला आपण खेळाडू पाहतोय. त्याच्या तिथे जाऊन नक्कीच सुंदर फेक सुद्धा येते. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत एकीने बदल. धावसंख्या होते 29 धावा. आता मात्र नक्कीच धावसंख्या जास्त एक आव्हान समोर ठेवायचा असेल तर नक्कीच आकाशाला सुद्धा षटकार मारावे लागतील. आणि या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. षटकार. कोण असेल हे नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे. पहिले षटक 14 धावा, दुसरं षटक 11 धावा, तिसरं षटक 11 धावा. अशा प्रकारे आपण पाहतोय 36 धावा धावपलकावरती लागतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर मात्र गोलंदाज आपण पाहणार आहोत कुरुळ संघाकडून कोण येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आलाय. 07 नंबरची जर्सी परिधान खेळाडू रुपेश म्हात्रे. डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. अक्षी एंड करून गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती आकाश गुरव, नॉन स्ट्राईक एंडवरती भूपेंद्र म्हात्रे. आतापर्यंत पाहिलं तर आपण आकाश गुरव 9 या धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक, आणि भूपेंद्र मात्र 19 या धावसंख्येवरती खेळतोय. एक सुंदर पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या विकेटसाठी थिरोंडा संघासाठी ते दोघं फलंदाजी करत आहेत. सलामीचा फलंदाज आकाश गुरव अजून सुद्धा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय 4थं षटक घेऊन. कशा प्रकारे गोलंदाजी होते ती नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे त्याच्या माध्यमातून, कारण 3 षटकानंतर 36 धावा, नक्कीच जास्त धावा इथे झाल्या असतील. परंतु रुपेश म्हात्रे कसं कमबॅक करणार, आपल्या संघाला कसं कमबॅक करून देणार हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश, ज्याने एक षटकार मागच्या षटकामध्ये एक ठोकला होता, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू रुपेश म्हात्रे टू आकाश गुरव. यावेळचा हा चेंडूला मिड विकेटच्या दिशेला फिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार.
पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय 4 षटकार आणि 2 चौकार थेरोंडाच्या माध्यमातून इथे लगावले जातात. आकाश गुरव मात्र एक आपल्या लईमध्ये आता पाहायला मिळतोय. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आलाय. चौथं षटक चालू आहे. इथे 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र दुसरा चेंडू कसं कमबॅक करेल रुपेश म्हात्रे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश गुरव पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्लोवर स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला मात्र गती दिली नव्हती, गती काढून घेतली गोलंदाजांनी आणि इथे मात्र चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश गुरव काहीसं बीट होते या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर होते 42 या धावसंख्येवरती. नक्कीच कमबॅक पाहायला मिळते या चेंडूवरती रुपेश म्हात्रे याच्याकडून. यावेळचा फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. आमचे समालोचन करणारे आमचे मित्र वेदांतजी कंटक इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. मल्याण गावाला बिलॉंग करणारे वेदांतजी कंटक इथे उपस्थित झालेले आहेत. सुंदर समालोचन त्यांचा आजच्या दिवसातील त्यांचा आवाज इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. सुंदर समालोचन करतात. त्यांचं इथं उपस्थित त्यांचं धन्यवाद त्यांना देतो, त्यांचं स्वागत इथे करतो. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. सुंदर स्वरूपाची फलंदाजी चालू आहे. आकाश गुरव आणि भूपेंद्र म्हात्रे हे 2 फलंदाज थेरोंडा संघाच्या मैदानात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. षटकातील पुढील चेंडू रुपेश टू आकाश. यावेळचा हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेला टाकला होता, परंतु चेंडूला भिरकवून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू 1 बाउंड सीमारेषा बाहेर चौकार. जे नक्कीच पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतो. नाणेफेकीसाठी त्यांनी यायचा आहे. SK एंटरप्राइजेस पुरस्कृत शौर्य 11 बोरीस आणि मल्हार 11 वर्सोली. एक इनिंग झाल्यानंतर पहिले सत्र झाल्यानंतर आपली नाणेफेक करून घ्यायची आहे. यावेळचा हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. चेंडू मात्र स्क्वेअर आहे, खेळण्या मर्यादे बाहेरचा आहे. धावसंख्येत एकनी बदल होणार. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 53 या धावसंख्येवरती. आता मात्र काहीशी दडपण पाहायला मिळते रुपेशच्या गोलंदाजीवरती. यावेळचा हा चेंडू ऑफ साईडला नक्कीच खेळून काढलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय सुमित क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र धावफलकावरती लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धाव संख्येवरती. शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकातील रुपेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू चौकार, नंतर मात्र एक स्वेर चेंडू टाकला होता. त्यानंतर ही एक धाव आपण पाहतोय. अशा प्रकारचे समीकरण या षटकामध्ये एक धाव आलेली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय रुपेश म्हात्रे डावखुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडून गोलंदाजी करेल भूपेंद्र म्हात्रे याला. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेला. तिथे मात्र फंबल होते, मिसफिल्ड होते.
तदनंतर मात्र 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आकाश गुरव आणि भूपेंद्र या दोघांमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 बदल होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचतोय 56. 56 धावा धावफलकावरती लागते. 4 षटकांती आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र शेवटचं षटक कुरुल संघाकडून कोण घेऊन येणार? या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक पुढील सामन्यातील कर्णधारांना मी विनंती करतोय. शौर्य 11 बोरीस आणि मल्हार 11 वर्सोरी संघाला वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 5 षटक घेऊन आलाय महेश पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 5 षटक, अंतिम षटक, पहिल्या सत्रातील शेवटचं षटक घेऊन आलाय महेश पाटील. पॅव्हिलियन एन कडून आपण गोलंदाजी करणार. स्ट्राईक हँड वरती आकाश गुरव, नॉन स्ट्राईक हँड वरती भूपेंद्र म्हात्रे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी. 56 धावा धावफलकावरती लागले असताना या षटकामध्ये नक्कीच अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. यावेळचा हा चेंडू रनआउटची नामी संधी, परंतु फेक येत नाही आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल. 57 धावा धावफलकावरती लागतात. आकाश मात्र आपण पाहतोय 3 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 26 या धावसंख्येवरती खेळतोय. अप्रतिम स्वरूपाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं तर 22 या धावसंख्येवरती खेळतोय तो भूपेंद्र म्हात्रे 13 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने. पुन्हा एकदा महेश गोलंदाजीसाठी सज्ज असेल. स्ट्राईक हँड वरती डावखुरा फलंदाज भूपेंद्र म्हात्रे सज्ज होतोय. यावेळचा ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू मात्र निर्धाव जातोय. समजलेला नाही भूपेंद्र याला. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावत आहे 57 या धावसंख्येवरती. आता मात्र नक्कीच स्ट्राईक हँड वरती आणावा लागेल आकाश याला, कारण आकाशच्या माध्यमातून आपण पाहिले तर 3 सिक्स आलेत, 1 चौकार आलाय. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 5व्या षटकातील 1 धाव खर्च केली जाते महेश पाटीलच्या माध्यमातून. यावेळचा हा चेंडू बॅटची कडा घेतोय, इनर एज घेतोय चेंडू विकेट किपरच्या हातात. फलंदाज बाद भूपेंद्र म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. तीन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. आपण पाहतोय पहिल्या सत्रातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 3 चेंडूंवरती किती धावा येणार आपल्या संघासाठी, थेरवंडा संघासाठी. नवीन फलंदाज मात्र आपण इथे पाहतोय मैदानात एंटर होतोय. समीर वर्तक चौल संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण इथे मात्र पाहतोय. समीर वर्तक नवीन फलंदाज आलाय. 3 चेंडूंचा इथे खेळ मात्र बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूवरती किती धावा बनवणार थेरोंडा संघ आणि किती धावांचं लक्ष कुरुल संघासमोर ठेवते हे नक्कीच पाहण्यासारखे असणार आहे. आकाश गुरव ज्याने 3 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती खेळतोय. तो
खेळाडूमध्ये नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय. समीर वर्तक मैदानात एंटर झालाय. पंचांकडून गाड घेणार. महेश पाटील गोलंदाजी करणार. चौथा चेंडूचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो या षटकातील. पाहूया समीर वर्तक कशा प्रकारे फलंदाजी करतोय, त्यानंतर महेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे नक्कीच आपण समोर पाहतोय. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडला खेळून काढलेला आहे पॉइंटच्या दिशेला. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. धावसंख्येत 4 ने बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोचले ती 61 या धावसंख्येवरती. धावसंख्या इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील ही 61 धावा धावपलकावरती लागतात. यावेळचा हा ब्लॉकर लॉनच्या स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागत ते आकाश याला आणि समीर याला. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्येत जाऊन पोचते 62. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहतोय महेश पाटीलच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती आकाश. यावेळचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि चेंडू मात्र फील्ड केला जातोय. षटकार. पाहतोय 68 धावा धावपलकावरती लागतायत आणि 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं जाते. ते सिद्धी अँड समंता 11 कुरुल संघासमोर कशा प्रकारे या धावा पूर्ण करणार की थेरोंडा संघ कशा प्रकारे या धावा डिफेंड करणार हे दुसऱ्या सत्रात काय बिघडणार का ऐकणार हे आपण पाहण्यासाठी मी घेऊन चलतो आमचे साथी समालोचन आमचे मित्र वेदांतजी कंटक यांच्याकडे. ओव्हर टू वेदांत. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी अलिबाग तालुक्यातील क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीगचा आजचा हा दुसऱ्या पर्वाचा दुसरा दिवस किंवा जर पाहिलं तर दुसरा दिवस आणि दुसरी रात्र आपण पाहू शकतो. आणि या स्पर्धेमध्ये निश्चित रूपानं या ठिकाणी आजच्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. एकीकडे जर पाहिलं तर SK एंटरप्राइजेस शौरी 11 बोरीस आहे. दुसरीकडे मल्हार 11 वर्सोली संघ आहे. दोन्ही कर्णधार या ठिकाणी तयार आहेत. डॉक्टर प्रोफेसर सचिनजी राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित रूपानं त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत या दोनही कर्णधारांसमेत. बघा नाणेफेक होते. हेड आलाय आणि इथे मात्र वर्सोली संघ नाणेफेक जिंकलाय. काय घेणार? फिल्डिंग करू. पहिली फिल्डिंग. आपण जर बघितलं तर या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर एक अप्रतिम मैदान आहे. निश्चित रूपानं खेळपट्टी चांगली आहे. दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा या मैदानावर आपण होताना पाहतो आणि अशा वेळी जर तुझा पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल तर निश्चितच किती धावांवर समोरच्या संघाला रोखण्याचा तुझा मानस असेल? 55 ते 50 धावांच्या. 55 ते 50 धावा. आपण बोरीस संघाच्या कर्णधाराकडे येणार आहोत. 55 ते 50 धावांवर तुला समोरचा संघ रोखणार आहे. असं असताना त्यांच्या गोलंदाजीकडे पाहता निश्चित रूपानं ही क्षमता आहे, पण तुझ्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे या धावसंख्येला टॅकल करू शकतात किंवा त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जाऊ शकतो? असं बघायला गेलं तर चांगले बॅट्समन आहेत माझ्याकडे सगळेच. फक्त आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच जास्त वेळ घेत नाही आहेत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी सज्ज आहेत आणि इथे जर पाहिलं तर दुसऱ्या सामन्याची न्यूज अशी येते की मल्हार 11 वर्सोली संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. राज जिंकलाय नाणेफेक. पुन्हा एकदा घेऊन जातोय क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीगच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. खरं तर पहिल्या सामन्याचा पूर्वार्ध आपण अनुभवला. उत्तरार्धाकडे वळणार आहोत आणि असं असताना निश्चित रूपानं पहिल्या सामन्यामध्ये 68 धावा धावफलकावर 5 षटकांच्या अखेरीस श्री यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघानं लावलेल्या आपण पाहिल्या. दुसरीकडे त्यांच्यासमोर खेळणारा संघ असेल सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ संघ आणि निश्चित रूपानं या दोनही संघांच्या दरम्यान रंगणारा हा सामना. या ठिकाणी कुरुळ संघ 69 धावांचं जे आव्हान आहे ते कशा प्रकारे पेलणार हे देखील पाहिलं जाईल.
सन्मित्र म्हात्रे आणि हितेश राऊत ही दोन धडाकेबाज सलामीवीरांची जोडी या ठिकाणी कुरुळ संघाच्या माध्यमातून सलामीला आलेली आपण पाहतोय. निश्चित रूपानं शात्रिके माळी समाज प्रीमियर लीग पाहिली की जो समाज आपण पाहतो ना, समुद्र किनारा झाला किंवा जर पाहिलं तर विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर झाला किंवा निश्चित रूपानं कोकण किनारपट्टीला ज्या प्रकारे विस्तारलेला आहे एक सुशिक्षित समाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, असा हा आपला सगळ्यांचा माळी समाज. आणि मग या माळी समाजातील खेळाडू देखील आपण पाहिले तर विविध स्तरावर वर गेलेले आपण पाहतो. मग नक्कीच जर पाहिलं तर मागच्या वर्षी आपण एक खेळाडू पाहिला ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीवर बॉल मारला होता, असा ऋषिकेश राऊत ज्यानं रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलं, तो या माळी समाजाचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अनेक असे खेळाडू असतील ज्यांच्या माध्यमातून व्यावसायिक स्तरावर अनेक प्रकारे क्रिकेट खेळलं गेलं. मग आपण जर पाहिलं तर निश्चित रूपानं त्याच्यामध्ये प्रमोद राऊतचं नाव घेता येईल, त्याच्यामध्ये बाबू ढक्षीकरचं नाव घेता येईल, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मनीष मानेचं नाव घेता येईल, त्याच्यामध्ये मिरज घरतचं नाव घेता येईल, संजू पाटील, त्याच्यानंतर जर पाहिलं तर दिवेश असेल, ऋषिकेश राऊत असेल, सन्मित्र म्हात्रे असेल आणि अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी या माळी समाजाच्या क्रिकेटला जर पाहिलं तर आपल्या खेळीतून सजवलं. त्याच्याही पुढं बघितलं जर झालं तर शैक्षणिक क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो किंवा अनेक क्षेत्रांमध्ये या समाजाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि असं असताना या समाजाला कुठेतरी क्रिकेटच्या माध्यमातून जोडलं जाईल किंवा एकत्र आणलं जाईल याच्यासाठी मागच्या वर्षीपासून या कमिटीनं हा जर पाहिलं तर हा एक अप्रतिम असा निर्णय घेतलेला आपण पाहतोय. कारण बघा ना, लीगचं सध्या फॉर्मेशन आहे, लीगची सध्या सुरुवात आहे. विविध तालुकाही स्तरावर, जिल्हा स्तरावर किंवा 3 तालुक्यांची मिळून किंवा जर पाहिलं तर ग्रामीण स्तरावर, विभागीय स्तरावर विविध प्रकारच्या लीग होतात. त्यानंतर जर पाहिलं तर विविध प्रकारच्या जातींच्या, विविध प्रकारच्या धर्माच्या लीग होतात. आणि असं असताना आपली जात जी आहे ती जात कुठेतरी एकत्र यावी किंवा क्रिकेटच्या माध्यमातून हे खेळाडू जे आहेत ते खेळाडू एकमेकांना ओळखीचे व्हावेत. आणि त्यातून जर पाहिलं तर या फॅमिलियर खेळाडूंची एक चांगली खेळी आपल्याला, बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि आपल्या समाजातील किंवा आपल्या परिवारातील, कुटुंबातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा याच्यासाठी या उद्देशानं ही लीग मागच्या वर्षीपासून सुरू केली गेली. मागच्या वर्षी आपण पाहिलं या लीगला आपण जर पाहिलं तर डेच्या स्वरूपात चांगला प्रतिसाद दिला होता, पण यावर्षी मात्र डे नाईटच्या स्वरूपात ही लीग आपण या ठिकाणी पार पडताना पाहतोय. म्हणजे नुकतीच या मैदानावर एक PNP चषक, एक रायगड जिल्ह्यातील अप्रतिम स्पर्धा पार पडलेली आपण पाहिली. निश्चित रूपानं ती स्पर्धा होणार नाही होणार, कित्येक जण म्हटले होते की स्पर्धा होणारच नाही, पण दर्ने गुरुजी ती स्पर्धा झाली आणि अप्रतिम झाली. तर अशा प्रकारची एक स्पर्धा पार पडली आणि त्याच पार्श्वभूमीवर, त्याच फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय तो म्हणजेच यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघ एक अप्रतिम संघ आहे. दुसरीकडे आपण पाहतोय कुरुळ संघ. पहिला चेंडू सन्मित्र म्हात्रेसाठी प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर दर्णे गुरुजी सांगतायत 69 धावांची गरज आहे. थेरोंडा संघ म्हटला की थेरोंडा संघ निश्चित रूपानं माळी समाजाचं नाव जर समाजातील संघ असेल तर खेळाडू, कित्येक खेळाडू यातले वेगळे असतील, पण थेरोंडा म्हटलं की आपल्याला अभयजी ठाकूर पाहायला मिळतात किंवा अनेक असे खेळाडू पाहायला मिळतात किंवा असे ओनर, स्पॉन्सर पाहायला मिळतात ज्यांनी या थेरोंडा संघाच्या नावाखातर अनेक ठिकाणी क्रिकेट खेळलेलं आहे. पहिला चेंडू प्रज्वलचा, हा देखील एक अप्रतिम आक्रमक गोलंदाज आहे. अलिबाग प्रीमियर लीग ही अलिबाग तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा आहे आणि आपल्या समाजातील प्रज्वल ठाकूर हा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब जिंकतो. तोच प्रज्वल ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू अप्रतिमरित्या टाकले गेले, सन्मित्रसाठी निर्धाव आलेत. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला स्टिअर केलंय कव्हरच्या दिशेनं, डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर जाईल तोपर्यंत सन्मित्र आणि हितेश यांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. थेरोंडा संघ म्हटलं ना, थेरोंडा म्हटलं की तुम्ही बाल्कनी किंवा गॅलरी क्रमांक 1 मध्ये पहा, तुम्हाला बाबू दिसेल. बाबू आहे ना, येस बाबू आहे आणि अजय चौलकर पाहायला मिळेल. निश्चितच हे खेळाडू जर पाहिलं तर आपल्या माळी समाजातून येत नाहीत, परंतु ओव्हरऑल जनरल जर पाहिलं तर अप्रतिम खेळाडू आहेत आणि हे दोघेही आपल्याला पाहायला मिळतात थेरोंडा संघाकडून प्रामुख्यानं खेळताना. तत्पूर्वी आमचे गुरु म्हणाल किंवा आमचे जर पाहिलं तर आजच्या दिवसातील किंवा कालपासून समालोचनाला जोडले गेलेले सहकारी मित्र म्हणाल किंवा एक अप्रतिम लेजेंडरी समालोचक म्हणाल, यासिनजी मर्चंट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं पाहायला मिळतं.
3 चेंडू इथे मात्र फेकले गेलेत. 4 चेंडू फेकले गेलेत, माफ करा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 धावा आल्यात. प्रज्वल ठाकूरच्या गोलंदाजीची अप्रतिमरित्या या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं साईड चेंज केली. हितेश ठाकूर ऑन स्ट्राईक आलाय. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष्य, आणि 69 धावांचं लक्ष्य म्हटलं की आपल्याला थोडीशी हाणामारी पण आली ना, पण ती हाणामारी करण्यापेक्षा सध्या सुरुवातीला सांभाळून खेळायचं आहे. कॅप्टनवर विकेट द्यायची नाही आहे, कारण या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर दुपारच्या सत्रात धावा होत आहेत, मागाशी मी सांगितलं होतं. आणि त्याच हिशोबानं जर क्रिकेट खेळायचं असेल तर तो हिशोब मांडण्यासाठी या ठिकाणी दोनही फलंदाजांना त्या प्रकारचं गणित आखून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, आणि निश्चित रूपानं त्याच प्रकारचं गणित आखलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर प्रज्वल आहे आमच्यासोबत या ठिकाणी. या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा सगळीकडे लाईव्ह दाखवण्यासाठी रोहा स्पोर्ट्सची टीम जोडली गेलेली आहे. मग योगेशजी गंभे यांनी भरपूर अशी मेहनत करून हे चॅनल उभारलं. RTPL म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा. तत्पूर्वी इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे, झेल खाली यष्टीरक्षक स्वतः आलाय, आणि हितेश ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन कमांड इथे. पाहिलं तर रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर लाईव्ह दाखवली जाते. कित्येक आपल्या समाजातीलच व्यक्तिमत्व आहेत जी कामानिमित्त आपल्या देशात किंवा जर पाहिलं तर परदेशात असलेली पाहायला मिळतात, आणि त्यांना देखील ही स्पर्धा पाहायला मिळावी याच्यासाठी आपण ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवतोय. ती कुठे दाखवतोय तर ती रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवतोय. मग योगेशजी गंभे यांनी RTPLच्या माध्यमातून आपल्या चॅनलची सुरुवात केली, आणि ती क्वालिटी जी होती ती एवढी भरपूर लोकप्रिय झाली की त्याच्यामुळं आज जर पाहिलं तर त्यांची तारीख मिळण्यासाठी आपल्याला जर पाहिलं तर ॲडव्हान्स बुकिंग करायला लागते. त्याचबरोबर आपण पाहतोय नक्कीच राहुल साऊंडच्या माध्यमातून अप्रतिम असं या ठिकाणी समालोचनासाठी आपल्याला जर पाहिलं तर अप्रतिम असं माईक असतील, किंवा त्याचनंतर जर पाहिलं तर चांगलं मिक्सर, चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल, किंवा राहुल साऊंड पाहिलं किंवा समीर दादाचा जो DJ पाहिला, तर निश्चित रूपानं अगदी लहानपणापासून ज्यांच्याकडे आपण पाहत आलेलो आहोत ती व्यक्तिमत्व आज जर पाहिलं तर इथं पाहायला मिळत आहेत, आणि निश्चित रूपानं या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत जोडली गेलेली आहे. भरपूर मोठी कमिटी आहे, सुसज्ज नियोजन आहे, आणि असं असताना जिंकण्यासाठी इथे मात्र 69 धावांची गरज घेऊन उतरलेला कुरुळ संघ आपण पाहतोय. अंतिम चेंडू प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून नवीन फलंदाज सागर पाटील कशा प्रकारची फलंदाजी करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्वल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, चेंडूला स्क्वेअर कट केला, चेंडूला पाठवून दिला स्वीपर कव्हर सीमारेषा पार. पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा, चौकार. बरोबर आपण पाहतो ना पहिल्या षटका अखेर धावफलकावर 7 धावा आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू 62 धावांची गरज आहे, आणि असं असताना आमच्यासोबत कोण जोडलं गेलंय तर आमच्यासोबत रोहा तालुक्यातील एक अप्रतिम समालोचक, किंवा ज्याचे इंस्टाग्रामवर जवळजवळ 20,000च्या घरात फॉलोअर्स आहेत, असे आमचे मित्र गुड्ड्या जाधव जोडले गेलेले आहेत. गुड्ड्या जाधव तुम्ही जर पाहिलं तर इंस्टाग्रामवर जा, फक्त गुड्ड्या जाधव सर्च करा आणि त्याच्यानंतर खाली येणाऱ्या व्हिडिओ बघा. तुम्हाला निश्चित रूपानं तुमचं मनोरंजन करण्यासाठी असतील, किंवा जर पाहिलं तर हसून म्हणतात ना गुड्ड्या जाधव कसं ते हसवणाऱ्या व्हिडिओ किंवा कॉमेडी व्हिडिओसाठी योगेश दादा देखील आता रिसेंटली काही व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिलं, संदीप जगे सर दिसतील काही व्हिडिओमध्ये. निश्चित रूपानं अशी व्यक्तिमत्व इथे जोडली गेली आहेत. म्हणजे करायचं तर मेरिटवर करायचं, करायचं तर ब्रँड करायचं, आणि तो ब्रँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर भूपेंद्र, पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळी यशस्वी होतोच असं नाही आहे,
आणि असं असताना तोच प्रयत्न या ठिकाणी सन्मित्रच्या माध्यमातून झाला, पण भूपेंद्रच्या या गोलंदाजीवर कोणत्याही प्रकारचं उत्तर सन्मित्रकडे पाहायला मिळालं नाही आणि त्याच्यामुळं हा चेंडू आपण निर्धाव पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूपेंद्र म्हात्रे पाहायला मिळतोय, फलंदाजीसाठी सन्मित्र, आणि दोनही पंचांचं वर्णन जर आपण केलं तर एकीकडे पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं जर दुसरीकडे पाहिलं तर मोहम्मदभाई बकवाल मॅन फ्रॉम महाळुंगे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी या चेंडूला स्टिअर केलंय, वाडीश लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलंय, एक धावून पूर्ण केले. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील आपण जर पाहिलं तर शैलेश महाडिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निश्चितच शैलेश दादा असतील, मोहम्मद भाई असतील, पुरुषोत्तम दादा असतील, यांच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा आपण शैलेश दादा सोबत करतो आणि असं असताना पंचांची कामगिरी कशा प्रकारची असावी हे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. निश्चितच तीच कामगिरी इथं आपण पाहतोय. भूपेंद्र म्हात्रेनं दुसरा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफ रिजनला स्टिअर केला, एक धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं भूपेंद्रच्या या चेंडूवर एक धाव आली. 8 धावा धावफलकावर आहेत. 8 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 21 धावांची या गोलंदाजानं आपल्या फलंदाजी वेळी खेळी केली आणि तोच भूपेंद्र इथं मात्र जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसला. निश्चितच झेल जरी झाला नसला तरी एक धाव खर्च मात्र झाली आणि आता मात्र भूपेंद्र गोलंदाजी घेऊन आपल्यासमोर आलेला पाहायला मिळतोय. म्हणजे बघा ना कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघ जो आहे हा संघ बनवण्यामागं प्रत्येकाचा विविध प्रकारे हातभार आहे आणि तो संघ कशा प्रकारे बनवलाय निश्चित रूपानं आपण पाहतोय. इथे देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहिला. अगदी जर पाहिलं तर या मैदानावर या धावसंख्येसमोर सिंगल डबलचा झालेला खेळ कोणत्याही प्रकारे नुकसानदायक नसणार आहे थेरोंडा संघाला आणि ही गोष्ट जाणून या ठिकाणी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दुसरीकडे मात्र समोर कुरुळ संघ आहे आणि मग कुरुळ संघ या प्रकारचं क्रिकेट खेळतोय तर त्याला मात्र थोडंसं ॲक्सेलरेट करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या 4 चेंडूंवर भूपेंद्रनं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूपेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर मात्र फलंदाज सागर पाटील. सागर काय करणार, एक चौकार तर मारलाय. या ठिकाणी मात्र चेंडूला निश्चित रूपानं लेगस्टंपच्या बाहेर फेकलं. पंचांकडे दाद मागितली. पंचांचा इशारा स्वैर आहे, वाईड आहे. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 20 चेंडू आणि 58 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भूपेंद्र सज्ज होईल. यावेळी चांगला फटका निश्चितच पाहायला मिळतोय. चेंडू गॅपमध्ये होता का, नक्कीच नाही आहे. चेंडूला हलक्या हातानं स्टिअर केलेलं आपण पाहिलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव धावून पूर्ण. धावसंख्येत 1 धावेची भर. 12 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू इथे मात्र गोलंदाजी मार्कवर भूपेंद्र. सामना करेल सन्मित्र म्हात्रे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. मला वाटते स्वतः प्रज्वल आहे का, यस प्रज्वल आहे आणि प्रज्वलनं झेल टिपला. फलंदाज सन्मित्र म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
स्पर्धांमध्ये पाहतोय. इथे मात्र हा फटका हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक भूपेंद्रच्या माध्यमातून चांगलं षटक, चांगली फलंदाजी आणि तेवढाच चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. कम ऑन डीजे. फलंदाज सागर पाटील बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज प्रसाद पाटील उर्फ बंटी. बंटीला आपण पाहतो ना, भरपूर वेळा पाहिलंय, कुरुड संघाकडून खेळताना पाहिलंय आणि असं असताना अशा परिस्थितीतून सामना जिंकून देताना देखील पाहिलंय. पण आज मात्र इथे बंटी काय करणार, बंटी कशा प्रकारे करणार, कारण इथे आता गरज आहे एका मोठ्या खेळीची, एका पद्धतशीर खेळी जिला म्हटलं जातं, एक अनुभवी खेळीची. म्हणजे बंटी म्हटलं की एक अनुभव आला, बंटी म्हटलं की एक लेजंडरी खेळाडू आला, किंवा जर पाहिलं तर भरपूर अनुभव घेऊन खेळणारा आला. आपण पाहतो ना, रोहा स्पोर्ट्सचे मालक योगेश गंबे यांच्या माध्यमातून अशा परिस्थितीतून अशी खेळी आलेली मी कित्येक वेळा पाहिलेली आहे. ती खेळी आठवावी लागेल. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निश्चित रूपानं यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी आपण पाहिली आणि हा चेंडू मात्र निर्धावाला आहे प्रज्वलच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाजीला प्रज्वल ठाकूर सज्ज झाला आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना आपल्याला दिसतोय आणि असं असताना अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं आहे. पुढचा चेंडू प्रज्वलच्या माध्यमातून, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रज्वल. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू गुडलेन स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने निघतोय, तिथे मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाची चोख कामगिरी पाहायला मिळते. तिसरा चेंडू या षटकातला निर्धाव आलाय. दर्डे गुरुजी, आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अद्याप मेडन षटक आलंय का? नाही आलेलं आहे, दर्डे गुरुजी सांगतायत. आणि असं असताना हे मेडन षटक जर फेकण्याची कोणाकडे क्षमता असेल तर या सामन्यामध्ये प्रज्वल ठाकूर ती कामगिरी करणार का? इथे मात्र बंटीच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आहे आणि नक्कीच मेडन षटक तर नाही, परंतु बंटीच्या माध्यमातून अशा प्रकारचे फटके खेळले जाऊ शकतात हे बंटीनं स्पष्ट केलंय कमांडीचे. बघा ना बंटी, या फटक्यांची गरज आहे संघाला. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही सामना फिरवला जाऊ शकतो. 14 चेंडू 51 धावा, या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तर या धावा चेसेबल देखील आहेत. वाऱ्याचा विचार केला तर आपण ज्या एंडनं खेळतोय त्या एंडच्या विरोधात वारा आहे, म्हणजे यानंतर जो एंडनी गोलंदाजी होईल किंवा षटक फेकलं जाईल तो एंड हॅबिटेबल असणार आहे. परंतु हा चेंडू निश्चित रूपानं येस, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, बट पुरुषोत्तम दादा सांगतायत की स्टंपच्या वरून गेला असता, लेग स्टंपच्या, आणि नक्कीच अप्रतिम निर्णय इथे पाहायला मिळाला. नाही माफ करा, बॅटनं आले धाव. धावसंख्येत 1 वाढ झाली. धावफलकावर 19 धावा आपण पाहतोय. 13 चेंडू 50 धावांची गरज. 13 चेंडू आणि 50 धावांची गरज या ठिकाणी असेल. पुढचा चेंडू, या ठिकाणी मात्र हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळाला. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला आणि आपण षटकाचा विचार केला तर प्रज्वल ठाकूरनं पुन्हा एकदा एक षटकार जरी आला असला तरी आपला क्लास मात्र दाखवला. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकावर दर्णे गुरुजी सांगतायत धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना या षटकात देखील फक्त 7 धावा प्रज्वल ठाकूरनं खर्च केल्यात. निश्चित रूपानं 2 षटकं फेकली प्रज्वलनं 2 गडी बाद केले आणि 14 धावा खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा हे या ठिकाणी प्रज्वलनं इथे मात्र स्पष्ट केलेलं आपण पाहिलं. 3 षटकं झाली. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण 19 धावा पाहिल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू 50 धावांची गरज, म्हणजे प्रति 2 षटकांचा विचार केला तर प्रति षटक 25 धावांची गरज आहे. 25 धावांच्या गरजेनं किंवा सरासरीनं 2 षटकांमध्ये 50 धावा होऊ शकतात का? नक्की होऊ शकतात, कारण दर्णे गुरुजी सुडकोलीच्या मैदानावर मी एक सामना पाहिला होता. 12 चेंडू 60 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर विकेट आला आणि त्याच्यानंतर 11 चेंडूंवर जेव्हा 60 धावांची गरज होती तेव्हा 10 षटकार मारले गेले होते लगातार. नवीन गोलंदाज पद्मज थळकर असा
हा गोलंदाज या ठिकाणी आपल्यासोबत जोडला गेलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय प्रसाद पाटील, बंटी माफ करा. पद्मज थळकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पद्मज थळकर आलाय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारणं अपेक्षित होतं, कारण या स्पर्धेसाठी आपण जे मैदान वापरतोय त्या मैदानाला 2 एंड आहेत. एक अक्षी एंड झाला किंवा एक अक्षी साखर एंड झाला आणि दुसरा कुरुळ एंड झाला. अक्षी साखर एंडकडून धावा होत आहेत, हॅबिटेबल एंड आहे तो. धावसंख्येचा विचार केला तर वाऱ्याची उलटी दिशा आहे, पण दुसरीकडे जर पाहिलं तर कुरुळ एंडकडून धावा करणं तेवढं सोपं नाही आहे. आणि असं असताना जो एंड तुम्हाला दिला आहे त्या एंडनं जास्तीत जास्त धावा धावफलकावर लगावणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं आपण या ठिकाणी आणखी एक अप्रतिम व्यक्तिमत्व पाहतोय, परंतु तत्पूर्वी या चेंडूवर मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. खमंडी गावचं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व, एक लेजंडरी क्रिकेटर, त्याचबरोबर क्रिकेट झालं, बैलगाडी झालं आणि विविध क्षेत्रांमध्ये समालोचन आणि त्याचबरोबर अँकरिंगसाठी प्रसिद्ध असलेले, त्याचबरोबर उत्तम गायक आणि बैलगाडीपटू निलेशजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. निश्चित रूपानं त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहात. सध्या खेळाडू आहेत त्यामुळे बाहेरच्या ठिकाणी क्रिकेटमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत नाही, परंतु अप्रतिम असं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलेलं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि निश्चित रूपानं या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पद्मज थळकर जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल देतोय, दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार लगावला जातोय. आपण पाहतो ना कशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी पीक केलेले पाहायला मिळतात प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून. म्हणजे ज्या प्रकारे खेळ गरजेचा आहे त्या प्रकारचे खेळाडू आहेत. म्हणजे इथं बघितलं तर चौथा गोलंदाज, तिसरा गोलंदाज माफ करा, जो लेफ्ट हँडनं गोलंदाजी करतो. चेंडू द्यायचा आहे मैदानात. हां येस थ्रो बॉलचा ऑब्जेक्शन घेतला आहे. कमिटी कुठे आहे? चेक केलं जाईल. तिसरा पंच, हां तिसरे पंच चेक करतायत. बघा तिसरे पंच डिसाईड करतील. तत्पूर्वी आपण पाहू 11 चेंडू आणि 10 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. तिसरा गोलंदाज आहे ज्यानं निश्चित रूपानं लेफ्ट हँडनं गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पंचांचा इशारा, शैलेश दादा नो चेंडू आहे का? येस नो चेंडू आहे. आणि त्याच्यामुळे या गोलंदाजाला निश्चित रूपानं या स्पर्धेमध्ये पुढे गोलंदाजी करता येणार नाही आहे. निश्चितच आपण पाहिलं तर दुसरा असा गोलंदाज आहे ज्याला या प्रकारे आत्तापर्यंत बाहेर काढलेला आहे, पण नो प्लस षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्यानं या चेंडूवर 7 धावा आल्यात. 27 धावा धावफलकावर. 11 चेंडू 42 धावांची गरज. विशाल पाटीलनं एक विशाल फटका लगावला, चेंडूला सीमा पार पाठवला. आणि गोलंदाजाचं किंवा जर पाहिलं तर आपण संघनायकाचं कौतुक करतो ना, ते कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण अशा प्रकारे जेव्हा गोलंदाजाला बाहेर काढलं जातं तेव्हा गोलंदाज प्रामुख्यानं आपण पाहतो की थोडेसे आर्ग्युमेंट करतात, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, पण ते सुधारण्याचा प्रयत्न कोण करत नाही. पण इथे मात्र तो सुधारण्याचा आता प्रयत्न केला जाईल पद्मज थळकरच्या माध्यमातून. कारण कित्येक गोलंदाजांना मी पाहिलेलं आहे अशा प्रकारे बाहेर काढलेले, परंतु त्यानंतर जेव्हा ते गोलंदाज पुन्हा आलेत तेव्हा ते एवढे सुंदररित्या आलेत किंवा एवढे स्ट्रॉंग होऊन आलेत, एवढे अप्रतिमरित्या आपली जर पाहिलं तर ॲक्शन चेंज करून आलेत की त्यातून निश्चित रूपानं त्यांनी स्वतःला सुद्धा डेव्हलप केलं आणि त्यांनी जर पाहिलं तर निश्चित रूपानं त्यांच्या संघाला देखील सावरलं. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज स्वप्नील रनावडे, खेरोंडा गावचा रहिवासी आहे. इथे मात्र हा फटका नक्कीच जर पाहिलं तर मिड ऑन रिजनला खेळला गेला आहे. पुन्हा एकदा
चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साहाय्यानं. आता मात्र दर्णे गुरुजी सांगतायत की 10 चेंडू आणि 41 धावांची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. असं असताना 10 चेंडू 41 धावा चेसेबल आहेत का? प्रत्येक चेंडूवर चौकार मारणं शक्य आहे का? जोपर्यंत बंटी आणि विशाल आहे तोपर्यंत शक्य आहे, पण गोलंदाजांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. इथे मात्र स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू होता. बायच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या 29 धावा. 9 चेंडू 40 धावांची गरज. 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वप्नील राऊत सज्ज होईल. रानावडे माफ करा. या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळून काढले. काऊ कॉर्नरवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत आला तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 30 धावा. 8 चेंडू 39 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. इथे देखील हा फटका नक्कीच बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. आणखी एक धाव या चेंडूवर मिळेल एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर 31 धावा. 7 चेंडू आणि 38 धावांची गरज. 7 चेंडू 38 धावा. नक्कीच प्रत्येक चेंडूवर यासिन सर मोठा फटका. आणि असं असताना यासिन सरांनी पाहिलं असतील अशा प्रकारचे सामने, पण इथे काय होणार? हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. सामन्यामधली जी रंगतता असते, रोमांचकता असते, जो मनोरंजन असतं, जो थरार असतो, तो थरार कुठंतरी जर पाहिलं तर कुरुळ संघाच्या फलंदाजीच्या कमतरतेमुळं आपण जर पाहिलं तर कमी झाला आहे. आणि निश्चित रूपानं त्याच्यामुळं समालोचक देखील जो असतो त्याचा उत्साह या ठिकाणी कमी झालेला पाहतोय. पण निलेशजी पाटील आहेत ते देखील आपल्यासोबत थोड्या वेळाने जोडले जातील. आणि यासिन सर आहेत, यासिन सर जोडले जातील. निश्चित रूपानं असं असताना कुरुळ संघ काय म्हणतोय? 6 चेंडू 37 धावा नक्कीच चेसेबल जरी नसल्या तरी देखील आपण याच्यावर प्रयत्न करणार आणि नक्की तो करणं गरजेचं आहे. कारण कुरुळ संघाचं हे होम ग्राउंड आहे. भले आज खेळणारे सगळे खेळाडू कुरुळचे नसतील, पण या मैदानाची त्यांना ओळख आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र ती ओळख आता मात्र पटवून द्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज शुभम पाटील पाहायला मिळतोय. शुभम पाटील मॅन फ्रॉम मल्याण. बघा माझ्याच गावातला आहे दर्णे गुरुजी, त्याच्यामुळे फक्त पाठीमागं होता त्यामुळे ओळखता आलं नाही. पण इथे मात्र पहिला चेंडू बीमर फेकलाय शुभम पाटीलनं. भक्कम नाव ज्याला म्हटलं जातं असा प्रबोध भगत आपल्याशी जोडला जाईल. शुभम पाटील पहिला चेंडू थोडासा बीमर फेकतोय. नो प्लस चौकार येतो. मी म्हटलं ना 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे होत्या 37 धावा, आता आल्यात 32. शुभम पाटीलनं 32 मारलेल्या मी पाहिलेल्या आहेत 6 चेंडूंवर, पण दिलेल्या पाहिलेल्या नाही आहेत. कारण एखादा चेंडू त्याची देखील चूक होते, पण त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साहाय्यानं 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. पाच चेंडू आणि 30 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 चेंडू 5 षटकार मारण्याची गरज आहे. शुभम पाटील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून फेकले जात आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती थेरोंडा संघाला, ती गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र हा फटका देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, झेल खाली क्षेत्ररक्षक. शुभम पाटीलच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट जातोय कमांड डीजे.